हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 13. त्रिभिः गुणमयी भावै एभिं सर्वम् इदं जगत् मोहितं न अभिजानाति माम एभ्यः परम अव्ययम्. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 14. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्ययया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. त्रिगुणांनी युक्त अशा भावनेच्या भरात मोहवश झाल्यामुळे हे संपूर्ण जगत या त्रिगुणांच्या अतीत अविनाशी असलेल्या मला जाणू शकत नाही. कारण माझी ही दैवी गुणमयी माया भेद करण्यास फार कठीण आहे. जे मला शरण येतात तेच केवळ ही माया तरून पैलतीरी जातात. माणसाच्या जवळ जे असते, जे तो पाहतो, पहिल्यापासून त्याच्यावर जे संस्कार होतात त्यातच माणूस रमतो. जीवनाची ही अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, रीत आहे. माणसाचा जन्म ज्या धर्मात होतो तोच धर्म त्याला प्रिय वाटतो. हिंदू मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेला हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे असेच म्हणतो. याचे कारण निव्वळ तो हिंदू कुटुंबात जन्माला आला हेच असते. यात गैर आणि अस्वाभाविक असे काहीही नाही. यात तो चुकत आहे असेही नाही. ज्या मातापितांनी त्याला जन्म दिला, ज्यांनी त्याचे पालन पोषण केले, तेच त्याला सर्वात प्रिय असतात. याचा अर्थ बाकी लोक त्याच्या लेखी वाईट असतात, अप्रिय असतात असे नाही. परंतु अगदी स्वाभाविकपणे मातापित्याचीच ओढ पाल्याला असते. आपला जन्म होतो आणि आपले शरीर, इंद्रिय, ही प्रकृती आपल्या अगदी शब्दशः अंगवळणी पडते. लहानपणापासून शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक वगैरे वाढ ही प्रकृतीच्या साक्षीने होत असते. आईवडिलांच्या अंगाखांद्यावर आपण लहानाचे मोठे होतो. त्यामुळे त्यांचे दुःख ते आपले दुःख अशी आपली भावना होते. जसा आईवडिलांचा आपल्याला स्वाभाविकच लळा असतो, तसेच आपल्या प्रकृतीचाही लळा आपल्यालाच असतो. आपण आणि आपली प्रकृती वेगळे आहोत ही भावना निर्माणच होऊ शकत नाही. आपण म्हणजे प्रकृती आणि प्रकृती म्हणजेच आपण, हीच भावना, समजूत दृढ, अगदी पक्की होते. ही समजूत इतकी एकजीव होते की प्रकृतीला अपाय झाला, मानसिक त्रास झाला आणि प्रकृतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, प्रकृतीला वाईट वाटू लागले की ते आपल्यालाच वाईट वाटत आहे असेच आपल्याला वाटते. याच कारणास्तव आपण तम, रज आणि सत्व या त्रिगुणात पूर्ण अडकतो. हे गुण आपलेच आहेत आणि यातच आपले जीवन सीमित आहे. यातच आपल्याला आयुष्य व्यतीत करायचे आहे अशीच आपली समजूत असते. त्रिगुण हीच जीवनाची, आयुष्याची परिसीमा आहे असे म्हटल्यावर आपले लक्ष स्वाभाविकच दुसरीकडे जात नाही. जीवन जगण्यात त्रिगुणाचा वाटा सिंहाचा असतो. त्यातच आपण रममाण होतो. या प्रकृतीच्या मोहात पडतो, तिची काळजी घेतो. ती छान म्हणजे आपण छान असेच आपले आयुष्य व्यतीत होत राहते. त्रिगुणात्मक प्रकृती जोपासणे हेच आपले जीवन होते. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की त्रिगुणांनी युक्त भावनेच्या भरात मोहवश झाल्यामुळे हे संपूर्ण जगत या त्रिगुणांच्या अतीत अविनाशी असलेल्या मला जाणू शकत नाही. अध्यात्म योग साधनेने ते जाणून घ्यावे लागते. त्रिगुण ही प्रकृती, देहादी इंद्रिय इत्यादी सर्व काही नाश पावणारी आहेत. आपण यापेक्षा काही वेगळेच आहोत. शरीर, इंद्रिय, प्रकृती सर्व काही येथेच सोडून आपण बाहेर होतो आणि मग प्रकृतीचे, देहाचे पतन होते. याचा अर्थ आपण या सर्वांपासून अलिप्त आहोत. या त्रिगुणांच्या अतीत पलीकडे आहोत. त्रिगुण नाश पावणारे, नष्ट होणारे आहेत. आपण देहाचे बाहेर गेल्यावर देह नष्ट होतो. कारण आपण अविनाशी आहोत. आपल्यासह देह नष्ट होऊ शकत नाही. तेव्हा जीवन जगताना त्रिगुण जिंकून गुणातीत झाल्यास
आपल्याला आपले स्वरूप उमजेल. प्रकृतीचा मोह ही सोन्याची साखळी आहे. ती जरी सोन्याची असली तरी ती साखळी आहे, ती तोडावीच लागते. सोन्याच्या पेल्यातून विष आणून दिले म्हणून ते प्यायचे नसते. आपण परमात्म्याचे अंश आहोत, आपण आत्मा आहोत, आपण परमात्मा आहोत. आपण अविनाशी आहोत, आदी अनादी आहोत. आपल्या भासमय जन्माच्याही आधीपासून आपण असतो आणि आपल्या भासमय मृत्यूनंतरही आपण असतो. त्रिगुणांच्या अतीत व्हायचे आहे याचा अर्थ तमरज याचबरोबर सत्वही सोडायचं आहे. अध्यात्मात नेहमी सांगितले जाते की भोग हे भोग आहेत. ते चांगले की वाईट, सौख्यदायी की पीडादायी, नरकातील की स्वर्गातील वगैरे हे सर्व गौण असते. भोग हे भोग असून ते उपभोगूनच संपवावे लागतात. संपूर्णपणे रित व्हावं लागतं, मगच परमात्म्याकडे प्रस्थान ठेवता येते. नरक किंवा स्वर्ग हे येथेच या पृथ्वीतलावरच आहेत. पापाचरण केले असल्यास आपल्याला हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, यालाच नरक असे म्हणतात. पुण्यकर्म घडले असेल तर चैनीत आयुष्य जगायला मिळते, याला स्वर्ग असे म्हणतात. यामुळेच आपल्या समाजात राहणीमानात प्रचंड तफावत आढळते. या दोन्ही प्रकारच्या भोगप्रवृत्ती उपभोगून नष्ट कराव्या लागतात, पूर्ण मोकळे रिकामे व्हावे लागते. विश्वातील सृष्टीलीला पाहण्यासाठी येथे आपण देह धारण केला होता. जन्माला येताना रिकामे नग्न रीते आलो होतो, परंतु मध्यंतरीच्या काळात त्रिगुणांच्या अंकित होऊन आपण आपल्या सभोवती भोग निर्माण केले. ते इतके होते की एका जन्मात ते उपभोगणे शक्य नव्हते. देहाचे आयुष्य तर संपत आले होते, भोग शिल्लक राहिले होते. त्यामुळे जन्म संपुष्टात आला नाही. देहत्यागानंतर या संचित रिपूंचे ओझे गाठोडे बरोबर आले. ते बाळगत रिकामे करण्याकरिता पुन्हा नवीन देह शोधावा लागला. मातेला विनवण्या कराव्या लागल्या की मला जन्म दे. थोर उपकार करून मातेने जन्म दिला. हे संचित भोग उपभोगून संपवावे आणि नवीन भोग निर्माण न करता पुन्हा जसे मूलतः आलो होतो तसे रिकामे नग्न रीते होऊन मगच परमात्म्याकडे जाता येते. असा हा अध्यात्माचा कायदा आहे. जसे रिकामे नग्न रीते आलो होतो तसेच रिकामे नग्न रीते होऊन परत जावे लागते, तरच जन्म संपुष्टात येतो. त्या जन्माचाच मृत्यू होतो. आपण परमात्म्यात विलीन होतो, मुक्त होतो. सत्वगुण हा सुद्धा एक अहंकार आहे. तो एक पवित्र अहंकार आहे एवढंच. आपण काही चांगलं समाजाच्या उपयोगी काम करत आहोत ही भावना अहंकार निर्माण करते. एखादा साधा लेखकही मोठ्या तोऱ्यात सांगतो की माझ्या लेखणीद्वारा मी या लेखातून, नाटकातून, पुस्तकातून समाजाला काही संदेश दिला आहे. राजकारणी तर सत्तेसह असतात. ते तळागाळातील जनतेला त्यांची सतत सेवा करून करून हैराण करत असतात. परमात्म्याकडे जायचे असेल, मुक्ती पाहिजे असेल तर हे सर्व सोडून रीते व्हायला पाहिजे. तरच भगवंतश्रींना आपण ओळखू शकू. नाहीतर भगवंतश्री आपल्या समोर आलेले असतील आणि आपण त्यांना भोगांच्या झापडांमुळे ओळखू शकणार नाही. भगवंतश्री म्हणतात की मला ओळखू शकणार नाही, कारण माझी ही दैवी गुणमयी माया भेद करण्यास फार कठीण आहे. जे मला शरण येतात तेच केवळ ही माया तरून पैलतीरी जातात. गुणातीत होणे महादुस्तर, महाकठीण आहे. त्रिगुणामुळे उद्भवणारे रिपू इतके मोहमय आहेत की तिकडे भले भले आकृष्ट होतात. तमोगुणामुळे किंवा सत्वगुणामुळे भोगाने भोग वाढत जातात. त्यामुळे संचित भोग उपभोगून संपविताना नवीन नवीन भोग निर्माण होत असतात. हे एक दुष्ट चक्र आहे. यातून बाहेर येणे अशक्य होऊन जाते. रजोगुणामुळे संचित भोग संसार सांभाळून उपभोगून संपवावे लागतात. यावेळी आपण भरत संसारात असतो. आजूबाजूला मोहजाल चिकटलेला असतो. त्यात राहून भोगापवर्गतेतून रीते व्हावे लागते. श्रीखंड समोर आहे, ते कसे चांगले चविष्ट आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. तरीही ते नुसते साक्षी राहून पाहत बसून ते न चाखता संसार करणे महाअजब गोष्ट होते. हेही अशक्य होऊन जाते. यास्तव यावर एकच आणि एकमेव उपाय आहे,
तो म्हणजे भगवंत श्रींना शरण जाणे. आपले जीवन आयुष्य भगवंत श्रीमय करून जगणे म्हणजे भगवंत श्रींना संपूर्ण शरण जाणे. जे झाले ते भगवंत श्रींच्याच इच्छेने चांगलेच झाले. जे होत आहे ते भगवंत श्रींच्याच इच्छेने चांगलेच होत आहे. जे होणार आहे ते भगवंत श्रींच्याच इच्छेने चांगलेच होणार आहे. हा असा भाव ठेवून आपण आपल्याच आयुष्याला साक्षी राहून ते मोठ्या आनंदाने व्यतीत करणे म्हणजे भगवंत श्रींना शरण जाणे. यामुळे जे घडेल ते भगवंत श्रींना अर्पण होईल. आपण त्यापासून नामानिराळे राहू. त्यामुळे भोग निर्माण होणार नाहीत. आपण रीते होत जाऊ. हरिओम.